तर आज माळेगाव कारखाना निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया काही क्षणात सुरू होणार। संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्यातल्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला। भास्कर जाधव यांच्या पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका। पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधव यांच्याकडून प्रश्नचिन्ह। जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत जाधव यांनी मांडलं मत। निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही, जाधव यांचं स्पष्टीकरण। भास्कर जाधव यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावर काढला, उदय सामंतांचं वक्तव्य। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा ठाकरेंकडून प्रयत्न। दहिसर मतदारसंघाच्या महिला विधानसभा प्रमुखपदी घोसाळकर यांची नेमणूक। तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती। देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्रासंदर्भात बैठक संपन्न। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यामध्ये बैठक। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय साहित्यिकांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार, फडणवीसांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे देखील उपस्थित राहणार। भाजप आमदार प्रसाद लाड आज ईडी कार्यालयामध्ये जाणार। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। कोल्हापुरात महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। कोल्हापुरातील सदेश पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांच्यासह 15 ते 18 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। शारंगधर देशमुख कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते।